हाय हॅलो आणि नमस्कार. अनघा क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तुम्हाला घर बसल्या परफ्यूम बिझनेस सुरू करायचा आहे का? पण फॉर्म्युला, वेंडर्स आणि योग्य गायडन्स नसल्यामुळे तुम्ही अडकलेले आहात का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला ॲडव्हान्स परफ्यूम मेकिंगचा लाईव्ह डेमो दाखवणार आहे. तर नमस्कार, हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी केतकी मेढेकर, फाउंडर ऑफ अनघा क्रिएशन्स अँड अनघा हॉबी अँड करिअर इन्स्टिट्यूट. तर मी गेले 10 वर्षापासून कुकिंग, बेकिंग, कॉस्मॅटिक्स, परफ्यूम, हाऊसहोल्ड प्रोडक्ट या सर्वांचे क्लासेस घेत आहे. मी ऑनलाईन आणि ऑफलाईन असे अनेक प्रकारचे क्लासेस घेत आहे. तर आय हॅव एक्सपिरियन्स इन परफ्यूम, अत्तर, रूम फ्रेशनर, सॉलिड परफ्यूम अँड ट्रेन वुमन टू स्टार्ट बिझनेस फ्रॉम होम. ओके, तर तुम्हाला महिलांना घर बसल्या आपल्याला बिझनेस कसा चालू करायचा आहे याबद्दल तुम्हाला स्टेप बाय स्टेप या क्लासमध्ये शिकायला मिळणार आहे. ओके, तर आज मी तुम्हाला कंप्लीट शिकवणार नाही, कारण आपला जो हा ॲडव्हान्स परफ्यूम मेकिंगचा क्लास आहे हा पेड क्लास आहे. ओके, बट आय विल शो यू दॅट परफ्यूम बिझनेस इज टोटली पॉसिबल फॉर यू. ओके, आज मार्केटमध्ये परफ्यूम बिझनेसची खूप सारी डिमांड आहे. ओके, पण काय होतं, 70 ते 80% लोक हा बिझनेस करण्यामध्ये फेल होतात. ओके, तर का फेल होतात? कारण त्यांच्याकडे योग्य असा फॉर्म्युला नसतो. रॉ मटेरियल कुठून घ्यायचं याबद्दल त्यांना माहीत नसतं, किंवा कुठलं घ्यायचं याबद्दल नॉलेज नसतं, आणि त्यांच्याकडे वेंडर डिटेल्स नसतात. त्यांना कॉस्टिंग कसं काढायचं, फॉर्म्युलेशन कसं करायचं या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नसतात. त्यांच्याकडे योग्य मार्गदर्शन नसते. ओके, पण जर तुमच्याकडे योग्य मार्गदर्शन असेल तर तुम्ही हा बिझनेस 101% चालू करू शकता. तर हा महिलांसाठी किंवा जे लोक परफ्यूममध्ये इंटरेस्टेड आहेत त्या सगळ्यांसाठी अत्यंत बेस्ट असा बिझनेस आहे. कारण यामध्ये तुम्हाला 50%पेक्षाही जास्त प्रॉफिट असतं. ओके, याच्यामध्ये तुम्हाला जास्त मोठ्या मोठ्या मशिनरीजची गरज पडत नाही. तुम्ही अगदी छोट्यातल्या तुमच्या ज्या घरापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. ओके, तर मी आज तुम्हाला थोडंसं डेमो दाखवते, साहित्य दाखवते की आपण काय काय बघणार आहोत किंवा काय काय तुम्हाला इथे लागणार आहे साहित्य. तर आपण एक छोटासा डेमो बघूया. ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला परफ्यूम मेकिंगसाठी आपल्याला लागणार आहे मेजरिंग सिलेंडर्स. ओके, आपल्याला हे मेजरिंग सिलेंडर्स लागणार आहेत. आपल्याला हे मेजरिंग सिलेंडर्स लागणार आहेत. हे तुम्हाला म्हणजे 5 लिटरचे सुद्धा मिळतात. ओके, तर माझ्याकडे हे आहे, एक लिटरपासून आहे, अर्धा लिटरचं आहे, त्याच्यानंतर छोटंसं आहे. ओके, किंवा तुमच्याकडे आपल्याकडे जे औषधाचे हे झाकण येतात. ओके, तर त्याच्यावर सुद्धा बघा इथे लिहिलेलं असतं मेजरमेंट. तर हे सुद्धा तुम्ही झाकणं याच्यामध्ये यूज करू शकता. ओके, त्याच्यानंतर हे छोटंसं येतं 10 mlचं. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक वजन काटा. ओके, हे झालं बेसिक गोष्टी यासाठी लागणाऱ्या. त्याच्यानंतर तुम्हाला लागणार आहेत बॉटल्स. ओके, तर याच्यामध्ये 2 प्रकारच्या बॉटल्स येतात. एक असते रिफिल बॉटल. ओके, ही आहे रिफिल बॉटल. ओके, ही रिफिल बॉटल आहे. आणि एक असतात क्रीम बॉटल. ओके, क्रीमचं असं एक छोटंसं मशीन येतं. ते सगळं तुम्हाला आपला जो क्लास होईल त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं जाईल. ओके, तर तुम्हाला ही बॉटल सील करण्यासाठी एक छोटंसं
झाकणासारखं असं मशीन येतं, त्याला क्रीम म्हणतात. ओके, तर तुम्हाला एक ह्या बॉटल्स असतात आणि एक ह्या बॉटल्स असतात. ओके, या 30 ml 60 ml आणि आजकाल आता टेस्टर बॉटलसुद्धा मिळालेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर या 100 mlच्या बॉटल्स आहेत. या तुम्ही प्लॅस्टिकच्या सुद्धा यूज करू शकता रूम फ्रेशनरसाठी वगैरे. ओके, हे बघा. त्याच्यानंतर बॉटल आपल्याला तुम्हाला वेगवेगळ्या शेप्समध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशा बॉटल्स ॲव्हेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर या सगळ्या बॉटल्स तुम्हाला कुठे मिळतात, काय मिळतात, ह्याचं सगळं तुम्हाला दिलं जाईल. ओके, तुम्हाला आपला जो पेड क्लास होणार आहे त्या क्लासमध्ये तुम्हाला याचं पूर्ण नॉलेज दिलं जाईल. ओके, तर आता हा झाला आपला इथे बॉटल्सबद्दल झालं. ओके, तर तुम्हाला ह्या अशा अत्तराच्या छोट्या छोट्या बॉटल्स मिळतात. तुम्ही बघत असाल मार्केटमध्ये, तर असे अत्तर तुम्ही विकत घेतलेही असतील. ओके, तर अशा प्रकारचे अत्तर्स तुम्ही घरी बनवू शकता. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 ml पासून बॉटल स्टार्ट होतात. मोठ्या बॉटल्स पण अवेलेबल असतात याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला. ओके, त्याच्यानंतर हे आहे कार फ्रेशनर्स. ओके, कार फ्रेशनर्ससाठी तुम्ही अशा बॉटल्स यूज करू शकता. आता हे आपलं झालं. त्याच्यानंतर आता हे असे. ओके, एक तर तुम्ही तुमच्या ब्रँडचा बॉक्स प्रिंट करून घेऊ शकता किंवा सध्या मार्केटमध्ये असे बॉक्सेस ॲवेलेबल आहेत. ओके, असे वेगवेगळे बॉक्सेस इथे ॲवेलेबल आहेत मार्केटमध्ये, तुम्ही बघू शकता. ओके, असे वेगवेगळे बॉक्सेस तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात. ओके, या क्लासमध्ये तुम्हाला बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतचं सगळं नॉलेज तुम्हाला इथे दिले जाईल. ओके, असे बॉक्सेस तुम्हाला वेगवेगळ्या सायझेसमध्ये ॲवेलेबल आहेत, बघू शकताय तुम्ही. किंवा तुम्ही याच्यावरती तुमच्या नावाचा तुमच्या लोगोसहित तुम्ही ब्रँड करून तुम्ही डायरेक्ट याच्यावरती स्टिकर लावू शकता. ओके, हे झालं. याच्या पुढे तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे फ्रेग्रन्स ऑइल. ओके, फ्रेग्रन्स ऑइल हे वेगवेगळ्या कंपनीचे असतात. फ्रेग्रन्स ऑइल्स जे असतात ते वेगवेगळ्या कंपनीचे असतात. ओके, हे बघा, हे केळकर कंपनीचं आहे. ह्यांची एकदम छान आहे क्वालिटी. ओके, आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी हेच वापरते आहे. पण आता मार्केटमध्ये खूप सारे नवीन आलेले आहेत, ते सुद्धा खूप छान आहे. तर आपल्या परफ्यूम मेकिंगमधला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स जो आहे तो आहे फ्रेग्रन्स ऑइल. ओके, फ्रेग्रन्स ऑइल, असे वेगवेगळे फ्रेग्रन्स ऑइल. ही 1 लिटरची बॉटल आहे. ही 1 लिटरची बॉटल आहे. आणि ह्या अशा छोट्या छोट्या 25 mlच्या बॉटल्ससुद्धा ॲवेलेबल आहेत. ओके, अशा वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये ॲवेलेबल आहेत, बघू शकताय तुम्ही. ओके, याला म्हणतात फ्रेग्रन्स ऑइल. हे अत्यंत महत्त्वाचं असतं. फ्रेग्रन्स ऑइलनंतर आपल्याला जे लागणार आहे ते आहे मिथेनॉल. ओके, इथेनॉल आपल्याला लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला तुम्ही आजकाल प्रीमिक्स पण मिळतं, जे प्रीमिक्स वापरून तुम्ही डायरेक्ट परफ्यूम बनवू शकता. तर ते प्रीमिक्स कसं बनवायचं ते पण तुम्हाला या वर्कशॉपमध्ये शिकवलं जाणार आहे. ओके, हा आपला जो वर्कशॉप आहे हा डीपमध्ये आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला मिथेनॉल इथेनॉल असतं. ओके, हे आहे मिथेनॉल. त्याच्यानंतर फिक्सेटिव्स. ओके, काही फिक्सेटिव्स असतात जे आपल्याला लॉंग लास्टिंग परफ्यूमसाठी उपयोगी येतात. ओके, डिफरंट टाईप्स ऑफ फिक्सेटिव्स, बूस्टर्स. ओके, आणि तुम्हाला जर कलर टाकायचा असेल तर याच्यामध्ये तुम्ही जर बघू शकत असाल तर याच्यामध्ये थोडासा ब्लू कलर आहे. ओके, आता हे ऑलरेडी संपलेलं आहे यूज करून, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये थोडासा ब्लू कलर यूज केलेला आहे. तर ब्लू कलर म्हणजे तुम्ही कुठलाही कलर कुठला यूज करायचा, काय करायचं, हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिलं जाईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये डिस्टिल वॉटर, अल्कोहोल, परफ्यूम ग्रेड अल्कोहोल. ओके, परफ्यूम ग्रेड अल्कोहोल आपल्याला इथे लागणार आहे. फिक्सेटिव्स लागणार आहेत, डिफरंट टाईप्सचे आपल्याला इथे फिक्सेटिव्स लागणार आहेत. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला
कार फ्रेशनर, सॉलिड परफ्यूम, ऑइल डिफ्युजर, त्याच्यानंतर अत्तर मेकिंग, रेड डिफ्युजर, बॉडी स्प्रे, रूम फ्रेशनर, त्याच्यानंतर लेडीज परफ्यूम, जेंट्स परफ्यूम, त्याच्यानंतर इड्यू कोलोन, बॉडी स्प्लॅश, असे विविध गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकवण्यात येणार आहेत. ओके, तर हे झालं आपलं विथ केमिकल. आता याच्यामध्ये तुम्हाला विदाउट केमिकलसुद्धा याच्यामध्ये शिकवण्यात येणार आहेत, जे की आहे वॉटर बेस. ओके, जे आहे वॉटर बेस परफ्यूम असतात. त्याच्यामध्ये असतात त्याच्यानंतर नॅचरल अत्तर, वॉटर बेस परफ्यूम, बेबी परफ्यूम, हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवण्यात येणार आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला कॉस्टिंग कसं काढायचं, मार्केटिंग कसं करायचं, याबद्दल तुम्हाला नॉलेज दिलं जाईल. ओके, बॉडी मिस्ट, डिओ रोलॉन, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. ओके, आणि याच्यामध्ये मेन गोष्ट अशी आहे जी आहे सिग्नेचर परफ्यूम. ओके, याच्यामध्ये तुम्ही सिग्नेचर परफ्यूम, तुमचा स्वतःचा सिग्नेचर परफ्यूम तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. ओके, लक्झरी परफ्यूम, सिग्नेचर परफ्यूम तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. ओके, त्याच्यानंतर जसं मी मगाशी बोलले फिक्सेटिव्हमध्ये गॅलेक्सोलाइड आहे, एम्ब्रेक्सॉन आहे, ISOE सुपर आहे आणि बेन्झोइन आहे. ओके, हे 4 आहेत, पण याच्या व्यतिरिक्तही अजून बरेच आहेत. ओके, त्या सगळ्याबद्दल तुम्हाला इथे शिकवलं जाईल डीपमध्ये. ओके, तर मी आता इथे तुम्हाला एक छोटासा अत्तर मेकिंगचा डेमो दाखवणार आहे. ओके, पण मी इथे तुम्हाला कुठलंही आपला पेड कोर्स आहे. ओके, त्यामुळे इथे फक्त तुम्हाला आत्ता डेमो दाखवला जाईल की अत्तर मेकिंग आपल्याला कसं करायचं आहे. हा डेमो तुम्हाला एवढ्यासाठी दाखवत आहे की हा आपला जो वर्कशॉप आहे याच्यामध्ये इथे जेवढं दाखवलं आहे डेमो क्लासमध्ये त्याच्यापेक्षा जास्त प्रकार तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जाणार आहेत. कुठलंही हाईड केलं जाणार नाही, कुठलंही लपवलं जाणार नाही आहे तुमच्यापासून. ओके, तर थँक्यू सो मच. तर मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपण इथे अत्तर मेकिंगचा मी तुम्हाला एक व्हिडिओ इथे दाखवणार आहे. डेमो व्हिडिओ आहे हा फक्त. ओके, तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे बेन्झॉएट. ओके, तर हे मी इथे घेते आहे. हा एक प्रकारचा अत्तर आहे. असं तुम्हाला वर्कशॉपमध्ये अनेक वेगवेगळे फॉर्म्युलेशन तुम्हाला शिकवले जातील. ओके, तर त्याच्यासाठी आपण इथे घेतलेला आहे बेन्झॉएट जे आहे ते 2 ml आहे. ओके, तर आपण इथे घेतो आहे 2 ml. माझ्याकडे जे हे मेजरिंग सिलेंडर आहे त्याच्यामध्ये मी हे घेते 2 ml. ओके, इथे मी घेतलेला आहे 2 ml बेन्झॉएट अँड 1 ml ऑफ अर्क. ओके, तर असं तुम्ही वेगवेगळे अर्क यूज करू शकता. ओके, तर याच्यामध्ये मी 1 ml अर्क घालते आहे. ओके, तर इथे 2 ml बेन्झॉएट अँड 1 ml अर्क असं मी इथे घेतलेलं आहे. ओके, हे आपण अत्तरचं एक फॉर्म्युलेशन मी तुम्हाला इथे दाखवत आहे. असं तुम्ही वेगवेगळे अनेक फॉर्म्युलेशन्स
याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे. ओके, हे तुम्हाला काय करायचं आहे, मिक्स करायचं आहे. तुम्हाला हे वुडन स्टिकने तुम्हाला मिक्स करायचं आहे किंवा तुम्ही असं मिक्स करू शकता. ओके, हे आपल्याला प्रॉपर मिक्सिंग करायचं आहे आणि नेहमी आपल्याला खाली एक पेपर किंवा एक असं कापड काहीतरी टाकून घ्यायचं आहे. ओके, तर हे आपल्याला याच्यामध्ये हे आपलं आता अत्तर इथे रेडी झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही, हे अत्तर इथे रेडी झालेलं आहे आणि हे अत्तर आपण आता या अत्तरच्या बॉटलमध्ये फिल करत आहोत. ओके, हे एक प्रकारचा हा डेमो आहे. ओके, हा फक्त तुम्हाला माहितीसाठी तुम्हाला हे दाखवलेलं आहे. हा झाला आपला अत्तर. ओके, हे तुम्हाला 24 आवर्स ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे यूज करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे हे अत्तर आपण इथे बनवलेलं आहे. ओके, असं आपल्याला याच्यामध्ये हे एक फॉर्म्युलेशन झालं अत्तर मेकिंगचं. याच्यामध्ये तुम्हाला अजून 2-3 फॉर्म्युलेशन याच्यामध्ये अत्तर मेकिंगचे मिळणार आहेत. विथ केमिकल अँड विदाऊट केमिकलचं पण तुम्हाला याच्यामध्ये शिकवण्यात येणार आहे. ओके, तर आता मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगणार आहे की मार्केटवाले जे परफ्यूम असतात आणि हँडमेड परफ्यूम असतात त्याच्यामध्ये काय फरक असतो. तर ओके, मार्केटवाले जे परफ्यूम असतात ना त्याच्यामध्ये सिंथेटिक केमिकल्स जास्त असतात. ओके, सिंथेटिक केमिकल्स जे असतात ते त्याच्यामध्ये जास्त असतात. ओके, आणि क्वालिटी पण एवढी चांगली नसते. ओके, त्यामुळे त्याचा जो वास येतो तो एकदम स्ट्रॉंग येतो आणि तो वास जो असतो ना तो जास्त काळ राहत नाही. वास स्ट्रॉंग असतो पण तो जास्त काळ राहत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला स्किन इरिटेशन होण्याची शक्यता असते. ओके, त्याच्यामध्ये सिंथेटिक केमिकल्स जास्त असतात. ओके, सिंथेटिक केमिकल. ओके, त्याच्यानंतर हँडमेड जे परफ्यूम्स असतात. ओके, हे आहेत हँडमेड परफ्यूम्स. हा आपला मेन्सचा हँडमेड परफ्यूम होता पण हा यूज केल्यामुळं संपलेला आहे. ओके, तर जे आपले हँडमेड परफ्यूम्स असतात किंवा रूम फ्रेशनर्स असतात तर त्याच्यामध्ये हाय क्वालिटी फ्रेग्रन्स ऑइल वापरले जाते. ओके, म्हणजे चांगल्या क्वालिटीचे फ्रेग्रन्स ऑइल तुम्हाला इथं वापरले जातात. त्याच्यानंतर स्मूथ अँड रिच अँड नॅचरल फील येतो. तुम्हाला याचं जे फील येतं ना ते नॅचरल फील येतं. ओके, आणि बाहेरचे जे परफ्यूम्स असतात त्याच्यामधून फक्त एक असा उग्र स्मेल येतो आणि तो स्मेल आणि वास जो असतो तो जास्त काळ टिकत नाही, तो उडून जातो लवकर. ओके, त्याच्यानंतर स्किन फ्रेंडली असतात. जर तुम्ही योग्य पद्धतीने योग्य प्रमाण वापरून जर बनवले तर ते स्किन फ्रेंडली होऊ शकतात. ओके, आणि मार्केटच्या याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्ती असतं आणि फ्रेग्रन्सचं प्रमाण हे कमी असतं. त्यामुळे त्याला एक वेगळ्या प्रकारचा उग्र असा सुगंध असतो. ओके, तर आपला जो हा परफ्यूम मी तुम्हाला इथे एक छोटासा हा डेमो व्हिडिओ दाखवलेला आहे. ओके, हा प्रीमियम असा अत्तर कसा तयार करायचा हे मी तुम्हाला इथे दाखवलेला आहे. पण इथे तुम्हाला पूर्ण शिकवलं जाणार नाही आहे. मी व्हिडिओच्या पहिल्या सेशनमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, पण तुम्हाला ॲडव्हान्समध्ये वेगवेगळ्या टेक्निक्स शिकायच्या असतील, आणखी वेगवेगळे रिलेटेड टू परफ्यूम प्रोडक्ट बनवायला शिकायचं असेल तर तुम्हाला हा क्लास जॉईन करावा लागेल. या क्लासमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी डिटेलमध्ये शिकवल्या जातील. ओके, जर तुम्हाला डेमोमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत तर विचार करा पेड क्लासमध्ये तुम्हाला किती आणि काय काय शिकवलं जाईल. ओके, तर मी तुम्हाला क्लासबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला पाठवलेलीच आहे. ओके, पण तरीसुद्धा तुम्हाला काही क्वेरी असेल, शंका असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे हँडमेड परफ्यूमचा तुम्हाला इथे किती प्रॉफिटेबल आहे हा बिझनेस. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला जी हँडमेड परफ्यूमची जी बॉटल असते, एक बॉटल बनवण्यासाठी एक बॉटल जे आहे, ओके, एक बॉटल बनवण्यासाठी तुम्हाला जो खर्च येतो तो खर्च तुम्हाला 100 ते 150 रुपये इतका असतो. एका बॉटलचा खर्च हा 100 ते 150 रुपये इतका असतो. ओके, हीच बॉटल तुम्ही मार्केटमध्ये सेम क्वालिटी परफ्यूम मार्केटमध्ये सेम क्वालिटी परफ्यूम 400 ते 600 ला इझिली सेल होतो. ओके, तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये परफ्यूमची किंमत किती कॉस्टली आहे ते. ओके,
सेम क्वालिटीचंच परफ्यूम तुम्ही मार्केटमध्ये 400 ते 600पर्यंत विकू शकता. ओके, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं असं प्रॉफिट मार्जिन आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही महिन्याला 30-40 बॉटल्स विकल्या किंवा 50 बॉटल्स विकल्या तर तुमचा इन्कम साधारण तुम्ही जर 50 बॉटल्स विकल्या, इफ तुमची जर सेलिंग प्राईस 499 रुपये आहे म्हणजे 500 रुपये आहे. ओके, आणि तुम्ही जर 50 बॉटल्स विकल्या तर तुम्हाला 24,950 रुपये तुमचा याच्यामध्ये रेव्हेन्यू येतो. ओके, म्हणजे प्रॉफिट येतं तुम्हाला तेवढं. ओके, म्हणजे खर्च जाऊन तुम्हाला पैसे मिळतात. याच्यामध्ये खूप सारं प्रॉफिट याच्यामध्ये अवेलेबल आहे. ॲप्रॉक्सिमेटली तुम्हाला जर 50 बॉटल्ससाठी तुम्हाला 150 रुपये खर्च आला आणि 150 रुपयासाठी तुम्ही म्हणजे 150 रुपये, ओके, 150 रुपये तुम्हाला खर्च आला तर 50 गुणिले 150 7,500 झाले. ओके, 7,500मध्ये म्हणजे 24,950मधून 7,500 जर तुम्ही मायनस केले तर वरचा जो तुमचा आहे तो तुमचा प्रॉफिट आहे. ओके, त्याच्यानंतर मी तुम्हाला हे एक्स्ट्राचं किंवा असं मनाचं सांगत नाही आहे, हे रिअल फॅक्ट आहे. तुम्ही जर थोडंसं मार्केटमध्ये जर तुम्ही चौकशी केली तर तुम्हाला लक्षात येईल की परफ्यूम किती महाग असतात, किती कॉस्टली असतात. ओके, आणि तुम्ही जर सातत्य ठेवलं, क्वालिटी मेंटेन ठेवली तर तुम्हाला तुमचं प्रॉफिट याच्यामध्ये वाढू पण शकतो. ओके, आणि नेहमी प्रत्येक माझ्या स्टुडंटला मी सांगत असते की सुरुवातीला तुम्ही कुठलाही क्लास करा, तुम्हाला खूप जास्त रॉ मटेरियल आणून ठेवायचं नाही आहे. तुम्हाला सुरुवातीला थोडंसंच रॉ मटेरियल आणायचं आहे, आधी करून पाहायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते आजूबाजूला तुम्हाला सेल करायचं आहे, घरात वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते सेल करायचं आहे. पण याचे रिझल्ट्स खूप सुंदर असतात आणि खूप छान असतात. ओके, आणि मार्केटवाले जे परफ्यूम असतात त्याचा जो वास असतो ना ते 2-4 तासच राहतो. ओके, पण आपले जे हँडमेड परफ्यूम्स असतात त्याचा वास हा जास्तीत जास्त राहू शकतो. ओके, आज मी तुम्हाला जे डेमो दाखवलेला आहे, ओके, हा जो डेमो मी तुम्हाला आज इथे दाखवलेला आहे, या डेमोमध्ये मी तुम्हाला फक्त 10%च सांगितलेलं आहे आणि 10%च तुम्हाला ओव्हरऑल सगळं इथे दाखवलेलं आहे. ओके, पण आपला जो कंप्लीट ॲडव्हान्स परफ्यूम मेकिंग वर्कशॉप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लेडीज परफ्यूम, जेंट्स परफ्यूम, त्याच्यानंतर बेबी परफ्यूम, अत्तर मेकिंग, त्याच्यानंतर रूम फ्रेशनर, बॉडी मिस्ट, बॉडी स्प्रे, कार फ्रेशनर, त्याच्यानंतर लॉंग लास्टिंग परफ्यूम, सिग्नेचर परफ्यूम, अशा अनेक गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये शिकणार आहात. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला सॉलिड परफ्यूम पण शिकायला मिळणार आहे. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला स्नानगंधासुद्धा शिकायला मिळणार आहे. स्नानगंधा, ओके, हे दिवाळीमध्ये तुम्ही 101% तुम्ही विकू शकता. दिवाळीमध्ये ह्याला खूप मागणी असते. अंघोळीच्या पाण्यात अभ्यंग स्नानाच्या वेळेला हे तुम्ही विकू शकता. त्याच्यासाठी ह्याला खूप डिमांड असते मार्केटमध्ये. ओके, ते पण आपल्या या फॉर्म्युलेशनमध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट परफ्यूम फॉर्म्युलेशन कसं करायचं, कुठले केमिकल्स वापरायचे, त्याच्यानंतर वापरलेले म्हणजे बनवलेला परफ्यूम तुम्हाला किती वेळ ठेवायचा, किती वेळानंतर यूज करायचा, मग त्याचा तुम्हाला परफेक्ट असा रिझल्ट येईल. ओके, हे सगळं तुम्हाला यूट्यूबवर वगैरे कुठेही असं परफेक्ट मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॉपर नॉलेज घ्यावं लागतं आणि मगच तुम्हाला ते येतं. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला वेंडर लिस्ट मिळेल, कॉस्टिंग, प्राइजिंग अँड प्रॉफिट कॅल्क्युलेशन. ओके, जसं मी आत्ता थोडक्यात तुम्हाला प्रॉफिट कॅल्क्युलेशन सांगितलं तसं मी क्लासमध्ये तुम्हाला प्रॉपर कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे, पॅकिंग करून दाखवणार आहे. लाईव्ह ट्रेनिंग असणार आहे आणि लाईव्ह ट्रेनिंगनंतर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. आपला जो हा वर्कशॉप आहे, हा वर्कशॉप फेसबुकच्या प्रायव्हेट ग्रुपवरती होतो आणि एकाच व्यक्तीला एका आय डीवरून तुम्हाला तो अटेंड करता येतो. ओके, एकाच आय डीवरून थोडक्यात तुम्हाला तो अटेंड करता येतो. वेगवेगळ्या आय डीवरून एकच व्यक्ती अटेंड करू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर लाईफ टाईम व्हिडिओ ॲक्सेस असतो आणि सपोर्ट असतो आफ्टर क्लास. ओके,